हॅलो फ्रेंड्स. नीटच्या एक्झाम सेंटरवरती जेव्हा तुम्ही जाणार आहात, एक्झामला जाताना काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत व काय काय गोष्टी बॅन असणार आहेत हे थोडंसं आपण आता बघूया. बॅन कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत ज्या तुम्हाला घरीच ठेवून जायच्या आहेत, सेंटरवरती अलाव केल्या जाणार नाहीत, अशा काय काय गोष्टी आहेत ते पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा म्हणजे प्रिंटेड मटेरियल जे काही असेल तुमच्याकडे, पेपर्स वगैरे असतील, जॉमेट्री बॉक्स असेल, पेन्सिल असेल, इवन पेन असेल, कसल्याही प्रकारची स्टेशनरी तुम्हाला सेंटरवरती घेऊन जाता येणार नाही. या गोष्टी सेंटरवरती बॅन असतील. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, एनी कम्युनिकेशन डिव्हाइस लाईक मोबाईल फोन, ब्लूटूथ, एअरफोन्स, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, या सगळ्या गोष्टी सेंटरवरती बॅन असतील, या तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीत. त्यानंतर काय म्हणलेलं बघा, अदर आयटम्स लाईक वॉलेट, गॉगल्स, हँडबॅग्स, बेल्ट, कॅप, याही गोष्टी तुम्हाला सेंटरवरती घेऊन जाता येणार नाहीत. याची काळजी तुम्ही अगोदरच घ्यायची आहे. कसल्याही प्रकारचं वॉच असेल, बरेचसे मुलं म्हणतात की डिजिटल वॉच नाही चालत तर अॅनालॉग वॉच घालून गेलं तरी चालेल का? डिजिटल असू दे, अॅनालॉग असू दे, कसल्याही प्रकारचं वॉच किंवा बँड हे तुम्हाला तिथं घालून जाता येणार नाही. इवन ब्रेसलेट सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ब्रेसलेट सुद्धा तुम्हाला सेंटरवरती घालून जाता येणार नाही. मेटॅलिक आयटम्स काहीही तुम्ही घातले असेल, तरीही रिंग्स तुम्ही घातले असतील तरीही त्या ठिकाणी अलाउ केले जाणार नाही. एनी फूड आयटम्स ओपन ऑर पॅक, खाद्यपदार्थ कोणत्याही प्रकारचा असेल, तुम्ही साधारण बिस्किट असेल किंवा काही घरी बनवलेलं असेल, काहीही तुम्हाला सेंटरवरती घेऊन जाता येणार नाही. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की अदर आयटम विच कॉज बी अनफेअर मीन्स, लाईक तुम्ही मायक्रोचिप, कॅमेरा, ब्लूटूथ डिव्हाइस, अशी कसल्याही प्रकारची डिव्हाइस ही सेंटरवरती तुम्हाला अलाउ केला जाणार नाही. त्यानंतर अजून विद्यार्थ्यांचं असतं की आम्ही त्या वस्तू जरी आमच्या सोबत असतील तिथं ठेवायची काही व्यवस्था असेल का? तुम्ही ज्या काही वस्तू घेऊन येणार आहात, मोबाईल्स असतील तर त्या ठेवायची व्यवस्था सेंटर कडून केली जाणार नाही. तुमचे पॅरेंट्स तुमच्या सोबत येत असतील तर ते तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत ठेवू शकता, पण सेंटरवरती या सगळ्या गोष्टी ठेवण्याची व्यवस्था ही नसणार आहे. त्यामुळे घरातूनच या वस्तू तुम्ही जर नाही घेऊन गेला तर ते तुमच्यासाठी थोडंसं बेटर राहील. आता ड्रेस कोड नेमका काय, बरेच जण विचारतात की ड्रेस कोड नेमका कसा ड्रेस असायला हवा. मी सजेस्ट करेन की मुलं जे असतील त्यांनी नॉर्मल राऊंड नेकचा किंवा व्ही नेकचा सिंपल हाफ स्लीवचा टी शर्ट घातलेला बेटर आहे. फुल स्लीवचा टी शर्ट किंवा फुल स्लीव शर्ट्स हे अलाउ केले जात नाहीत. किंवा जीन्सची पॅन्ट असेल तर जीन्सची पॅन्ट सुद्धा अलाउ केली जात नाही. तुमचे पॅन्ट्स असेल किंवा शर्ट्स असतील, जॅकेट असतील, त्याला मल्टिपल पॉकेट जरी असतील किंवा मल्टिपल चेन जरी असतील तरी सुद्धा अलाउ केले जाणार नाहीत. सिंपल व्ही नेकचा असेल किंवा राऊंड नेकचा टी शर्ट घालून जायचा आहे, ज्याच्यावरती काही फॉर्म्युले वगैरे लिहिलेले नसतील. बरेच मुलं असतात त्यांच्या टी शर्ट्सवरती बऱ्याच फॉर्म्युले वगैरे मॅथ्सचे लिहिलेले असतात, पण सिंपल प्लेन टी शर्ट घालून जायचं जेणेकरून तुम्हाला तिथे चेकिंग मध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही. मुली जरी असतील तरी मुली सुद्धा सिंपल एक टी शर्ट घालू शकतात किंवा सिंपल कुर्ता घालू शकतात हाफ स्लीव्हचा. फुल स्लीव्ह मध्ये चेकिंगसाठी प्रॉब्लेम्स होतात. त्यानंतर तुम्हाला शूज घालता येणार नाही. इथं प्रेफरेबली त्यांनी काय सांगितलेलं आहे की स्लीपर, सँडल्स विथ लो हिल्स ह्या अलाउ केल्या जातील. स्लीपर्स असतील तरीही चालेल, सँडल असेल, लो हिल्सचा असेल तर अलाउ केलं जाईल, जास्ती हिल्सचे सँडल्स असतील तर अलाउ केले जाणार नाहीत. हेवी क्लॉथ्स अलाउ केले जाणार नाहीत, लॉंग स्लीव्ह अलाउ केले जाणार नाहीत. याची थोडीशी काळजी घ्यायची. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वेगळा ड्रेस वगैरे घालून जात असाल आणि ते गरजेचंच असेल तुमच्यासाठी, तर एक्झाम सेंटरवरती जवळपास 2 तास अगोदर तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे व तिथं तसं रिपोर्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. रिपोर्टिंग टायमिंग सुद्धा दिलेलं आहे इथं की 12:30चा, असा काही वेगळा तुम्ही जर ड्रेस घालून जाणार असाल तर जवळपास 1 ते 1.5 तास अगोदर तुम्हाला, म्हणजे 12:30 वाजता तुम्हाला त्या सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. सोबत काय काय घेऊन जायचं बघा. पहिल्यांदा म्हणजे ऍडमिट कार्ड अलॉंग विथ द पासपोर्ट साईज फोटोग्राफ अफिक्स ऑन इट, म्हणजे जे आपण ऑलरेडी व्हिडिओज मध्ये डिस्कस केलं होतं की पहिल्या पेजवरती तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा पेस्ट करायचा आहे. ऍडमिट कार्डची कलर असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट असेल, प्रिंटआउट काढायचे आहे. त्याच्यावरती जो पहिला बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ इज टू बी अपिक्स ऑन द अटेंडन्स शीट, म्हणजे तुम्ही ऍडमिट कार्ड वरती ऑलरेडी एक फोटो लावलेलाच आहे, त्यासोबत ऍडिशनल अजून एक फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. सेंटरवरती जी अटेंडन्स शीट असणार आहे त्या अटेंडन्स शीट वरती तुम्हाला हा फोटो पेस्ट करावा लागेल. पासपोर्ट साईज म्हणजे लहान साईजचा जो फोटो आहे तो ऍडिशनल एक तुम्हाला तिथं घेऊन जायला लागेल. याच्या व्यतिरिक्त काय न्यायचं की व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट. आता हे पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटी कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय तर त्यांच्यासाठी.
बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडेंटिटी प्रूफ काय असणार आहे? तुमचं आधार कार्ड प्रायमरी असेल ते आधार कार्ड असेल, आधार कार्ड नसेल तर ई आधार कार्ड, पॅन कार्ड. तर या आयडी प्रूफ, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडी प्रूफ ज्याच्यावरती तुमचा फोटो आणि नाव असेल तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं. अजून इथे काय म्हणलेलं की 1 पोस्टकार्ड साइज कलर फोटोग्राफ विथ व्हाईट बॅकग्राऊंड शुड बी पेस्टेड ऑन द प्रोफॉर्मा डाउनलोडेड विथ द ऍडमिट कार्ड. म्हणजे काय, जे आपण ऍडमिट कार्ड 3 पेजेसचं डाउनलोड केलेलं आहे त्यातल्या सेकंड पेज वरती जो मोठा बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये हा 4x6 चा तुमचा पोस्टकार्ड साइज फोटो हा घरातूनच पेस्ट करून जायचा. आता हे काय काय घेऊन जायचंय हे सुद्धा मी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तुमची एक्झाम असणार आहे ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:20 ही एक्झाम असणार आहे. पण तुम्हाला सेंटरवरती साधारणतः 11 वाजता पोहोचायला सांगितलेलं आहे. आता 11 ते 2 पर्यंत एक्झॅक्टली काय काय होणार आहे ते बघा. लास्ट एंट्री म्हणजे गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे 1:30 म्हणजे 1:30 जर तुम्ही सेंटरवरती पोहोचला तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही. त्यानंतर काय म्हणलेलं की सिटिंग ऑन द सीट इन द एक्झामिनेशन हॉल, म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला किती वाजता घेतलं जाणार आहे? 1:15 वाजता तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये बोलवलं जाणार आहे. त्याच्यानंतर हे किती 1:15 पर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे बघा, अनाउन्समेंट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अँड चेकिंग ऑफ ऍडमिट कार्ड बाय द इन्व्हिजिलेटर. म्हणजे काय, तुमचे जे कोणी तिथं सुपरवायझर्स असणार आहे ती तुमची एक्झाम कशा प्रकारे होणार आहे आणि ज्या काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स असतील त्या तुम्हाला दुपारी 1:30 ते 1:45 म्हणजे या पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या जाणार आहेत व तुमचे ऍडमिट कार्ड हे चेक केले जाणार आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेस्ट बुकलेट बाय द इन्व्हिजिलेटर. म्हणजे तुमचे जे टेस्ट बुकलेट असणार आहेत, तुमचे जे कोणी तिथं सुपरवायझर असतील ते सगळ्या मुलांना हे टेस्ट बुकलेट्स प्रोव्हाइड करतील. हे किती वाजता होणार आहे? 1:45 वाजता, म्हणजे 1:45 तुम्हाला टेस्ट बुकलेट्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, रायटिंग ऑफ पर्टिक्युलर्स ऑन द टेस्ट बुकलेट बाय द कॅन्डिडेट. म्हणजे तुमचं जे काही नाव असेल किंवा तुमचा रोल नंबर असेल, ऍप्लिकेशन नंबर असेल, सिग्नेचर असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती वाजता करायच्या आहेत? 1:50 म्हणजे एक्झामच्या 10 मिनिटं अगोदर. याच्यामध्ये बरीचशी मुलं गडबड करतात व नंतर एक्झाम मध्ये गोंधळून जातात. सो काळजीपूर्वक 10 मिनिटाचा भरपूर वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. व्यवस्थित जे काही तुमचं टेस्ट बुकलेट असेल ते वाचायचं आणि डिटेल्स फिलअप करायचे. त्यानंतर एक्झॅक्ट 2 वाजता तुमची एक्झाम चालू होणार आहे व एक्झॅक्ट 5:20 ही तुमची एक्झाम संपणार आहे. 5:20 सगळ्या मुलांना बाहेर सोडलं जाणार आहे. याच्या अगोदर जरी तुमची एक्झाम ही तुम्ही जर पेपर कव्हर केला असेल तरी सुद्धा तुम्हाला बाकीच्या मुलांसोबतच म्हणजे 5:20 तुम्हाला सेंटरमधून बाहेर जाता येणार आहे. सो कोणीही कसल्याही डिटेल्स फिलअप करण्यामध्ये असेल, सिग्नेचर करण्यामध्ये असेल, कसल्याही प्रकारची गडबड करायची नाही. आपल्याला पुरेसा वेळ हा दिलेला असतो. प्रत्येक गोष्टी व्यवस्थित वाचून मगच साईन करायचे आहेत, डिटेल्स फिलअप करायचे आहेत. सिग्नेचर जशी ऍडमिट कार्ड वरती आहे तशाच प्रकारची सिग्नेचर करायची, वेगळी कोणती नवीनच सिग्नेचर त्या ठिकाणी करायची नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा अजूनही ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येत नसतील, फोटो त्याच्यामध्ये बसत नसेल, 4 पेजेसचं ऍडमिट कार्ड येत असेल, कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही आरंभच्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकता किंवा जर तुम्ही सांगलीमध्येच असाल तर आरंभच्या ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटरला सुद्धा व्हिजिट करू शकता. थँक्यू.